नमस्कार, माझे नाव शिवम योगेश गुरव. मी रत्नागिरी जिल्ह्यातील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालय खेडशी, तालुका जिल्हा रत्नागिरी या विद्यालयात इयत्ता 9वी शिकत आहे. JSW जयगड आणि विज्ञान शिक्षण मंडळ रत्नागिरी यांच्या मार्फत एका व्हिडिओ मेकिंग स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्या स्पर्धेमध्ये मी सहभागी झालो आहे व ती स्पर्धा क्रमांक 3 आहे. त्या स्पर्धेचा विषय आहे शिवकालीन विज्ञान. त्यामध्ये सर्वप्रथम आहे भूगोलाचे ज्ञान. शिवकालीन यशाचे सर्वात मोठे कारण म्हणजे भूगोलाचे अचूक ज्ञान. डोंगराळ प्रदेश, जंगल, घाटमार्ग यांचा शास्त्रीय अभ्यास, शत्रूला अडचणीत आणण्यासाठी नैसर्गिक अडथळ्यांचा वापर, त्याचबरोबर मार्गांची निवड, ऋतूनुसार बदलणे, हे सर्व भूगोलाच्या विज्ञानात येते. आज ज्याला आपण भूगोल असे म्हणतो तेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिवकालीन विज्ञान होते. हवामान व ऋतुविज्ञान. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध आणि मोहिमा हवामान पाहूनच ठरवायचे. त्याचबरोबर पावसाळ्यातले मोठे हल्ले टाळायचे आणि हिवाळ्यात लांब मोहिमा घेतल्या जायच्या. उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता तपासली जायची. हवामानाच्या अभ्यासावर आधारित निर्णय घेणे म्हणजेच ऋतुविज्ञान होय. वनस्पती व औषधी ज्ञान. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वैद्य आणि औषधी वनस्पतींचा मोठा वापर होता. त्याचे कारण म्हणजे जखमांवर आयुर्वेदिक औषधे लावणे, जंगलातील औषधी वनस्पतींची ओळख, सैनिकांचे आरोग्य टिकवण्यासाठी नैसर्गिक उपचार, हे सर्व जैविक व वैद्यकीय विज्ञानाचे प्राचीन रूप होते. गुप्तचर व्यवस्था म्हणजेच माहिती विज्ञान. छत्रपती शिवाजी महाराजांची गुप्तचर व्यवस्था अत्यंत प्रगत होती. त्यामध्ये माहिती गोळा करणे, त्याचबरोबर माहितीची पडताळणी करणे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हे येते. आजच्या इंटेलिजन्स सिस्टीमची पायाभरणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झाली होती. संसाधन व्यवस्थापना म्हणजेच रिसोर्स मॅनेजमेंट सायन्स. मर्यादित साधनांमध्ये मोठे यश मिळवणे हे खरे विज्ञान आहे. या विज्ञानात कमी सैन्यातून मोठे विजय मिळवणे, अन्न, शस्त्रे, वेळ यांचा अचूक वापर करणे आणि गरजेपुरते साठवण नियोजन करणे हे सर्व येते. हे सर्व मॅनेजमेंट मॅथमॅटिक्सचे उत्तम उदाहरण आहे. शिवकालीन विज्ञान हे पुस्तकात बंद नव्हते, तर ते मैदानात वापरले जाणारे जिवंत विज्ञान होते. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ म्हणजे अनुभवातून घडलेला, देशाला सक्षम करणारा विज्ञानाचा काळ. शिवकालीन विज्ञान समजून घेतले तर आधुनिक विज्ञान अधिक सोपे वाटेल. जय हिंद, जय शिवराय.